वाढते बिबट्यांचे हल्ले आणि नागरिक वस्तीत येणाऱ्या बिबट्यांसंदर्भात आपण सभागृहात जे उत्तर दिलं, मुळात म्हणजे पुण्यामध्ये 1200हून अधिक बिबटे या संदर्भात देखील आपण एक विधान केलेलं होतं. आता या उपाययोजनांसंदर्भात काय सरकारकडनं पावले उचलली जात आहेत काय? बघा, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता. आता तो वन्यजीव नसून ऊसाचा जीव आहे. म्हणजे वनापेक्षा ऊसाच्या मध्ये या बिबट्यांची पैदास झाली आणि त्यांची वाढ झाली. बिबट्या हे शेड्यूल 1 मध्ये येतं. आता ते शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय वन खात्याकडे आम्ही पाठवलेला आहे की जर का उद्या वन नसेल त्या ठिकाणी असलेली बिबटे याची गणना वन्यजीवमध्ये करू नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आता शेवटी ते होईल त्या होईल, परंतु केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याकरता परवानगी मिळालेली आहे, परंतु ती फार कमी प्रमाणामध्ये आहे. आणि त्याने 3 वर्ष तुम्ही प्रयोग करा, 3 वर्ष 6 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल, तो यशस्वी होतो की नाही. आणि तो झाल्यानंतर अधिक संख्येने बिबट्यांची नसबंदी करण्याची निश्चितपणे मनामध्ये आहे आणि तसे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले जातील आणि त्याचं नियमन केलं जाईल की प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणामध्ये बिबटे राहावेत आणि बिबट्यांना त्यांचं भक्ष्य जंगलामध्ये मिळावं. त्याने गावच्या येऊन गावामध्ये कुत्री नाही सापडले मग माणसाचा जीव घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही याकरता सगळ्या उपाययोजना चालू आहेत. याचबरोबर जंगलामध्ये याच बिबट्यांना भक्षक मिळावं या अनुषंगाने 1 कोटी शेळ्या किंवा बकऱ्या या सोडण्यासंदर्भातलं जे आपलं विधान होतं हे नेमकं राज्यभरात कसं म्हणजे नेमकं ते नाही, बाब अशी की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य उपलब्ध राहिलेलं नाही. काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला, फलांचा अभाव झाला, म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष्य हिंस्र प्राण्यांचं आहे ते भक्ष्य गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं. आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये 4 लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने 25 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावे लागतात. समजा 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावाचा नंदी होतो, तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे. आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा, कारण भविष्यकाळामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचा वावर तिथं राहू नये म्हणून वन खातं सतर्क आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडने जो प्रश्न उपस्थित केला होता की आफ्रिकेत काही बिबटे सोडण्यासंदर्भात आपण म्हटला होता आणि नेमकं काय आफ्रिकेसंदर्भात कोणाशी काय कनेक्शन? नाही, बाब अशी आहे की आफ्रिकेमध्ये सिंह आहेत, आफ्रिकेमध्ये वाघ आहेत, आफ्रिकेमध्ये बिबटे नाहीत. अशा प्रकारची इन्क्वायरी, इट इज नॉट ऑन रेकॉर्ड बट ऑफ द रेकॉर्ड इन्क्वायरी झाली किंवा अशा प्रकारची आम्ही मागणी केली तर तुम्ही तशा प्रकारचा विचार कराल का? तुम्ही लेखी मागणी करा, आम्ही त्याचं केंद्र शेवटी ह्या बिबटे दुसऱ्या कुठल्या देशाला द्यायचे असतील आणि राज्याला द्यायचे असतील तरी सुद्धा केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी घेऊनच करावं लागतं. आता त्यातल्या त्यात आता वनतारामध्ये काही बिबटे स्थलांतरित करण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी मिळालेली, परंतु ते किती येऊन जातील ही संख्या पाहता विविध राज्यांमध्ये आणि विविध देशामध्ये याची निश्चितपणे निर्यात करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात एकूण सला हा व्याप बघताना केंद्र सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये निश्चितपणे सतर्क करण्याकरता आपल्या राज्याची स्थिती आहे ती त्याला कळवली जाईल. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांना सरकारी नोकरीचा असा काय प्रस्ताव? नाही, बाब अशी आहे की मी शिरूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी 3 कुटुंबातल्या घटकांचा जीव गेला त्या कुटुंबाच्या लोकांची मी भेट घेतली
आणि त्यांचं दुःख बघितल्यानंतर त्या 25 लाख रुपयांनी काही जीव येत नाही. आता कर्ता पुरुष जर घरचा गेला असेल आणि त्यांच्या घरामध्ये सज्ञान जर कोण तरुण असेल तर वन खात्यामध्ये त्याला तुम्ही लगेच सामावून घ्या. योग्य वेळी त्याचा बेसिक DA अलाउन्सेस वगैरे किंवा परमनंट करण्याची भूमिका राज्य शासनाकडे निश्चितपणे मांडली जाईल आणि त्याचा मी आग्रह धरेन. सर, या संदर्भात तुम्ही बैठकही लावणार आहात, म्हणजे 6 दिवस या बैठकीचं नियोजन कशा बैठका असतील, काय नेमकं नियोजन? आता माननीय महसूल मंत्री बावनकुळेजींनी ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. निश्चितपणे आता त्यांच्याशी मी चर्चा करून की कोकण डिव्हिजन, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा 5 डिव्हिजनच्या सर्वच लोकप्रतिनिधींना बोलून ज्यांना ज्यांना या चर्चेमध्ये स्वारस्य आहे त्या लोकांना आमंत्रित केलं जाईल आणि वन विभागाचे, महसूल विभागाचे किंवा गृह विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या समिती चर्चा होईल. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वाघांचं स्थलांतरण जे आहे ते सह्याद्रीमध्ये करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र हे जे वाघ आहेत ते मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याऐवजी कोर झोन मधले वाघ जे आहेत ते ट्रँग्युलाइज करून त्या भागात सोडले जातं, अशी काय माहिती? बाब अशी आहे की आता 2000 मध्ये साधारण 101 वाघ होते. आता 2025 मध्ये त्याची संख्या 444 पेक्षा ऑफिशियली, माझ्याकडे माहिती अशी अनऑफिशियली 500च्या वरती आहे. आता अशा परिस्थितीमध्ये 5-7 वाघ पश्चिम आपल्या घाटामध्ये आणले म्हणून तिथली संख्या काही कमी होणार नाही. किंबहुना आता पश्चिम घाटामध्ये 2 वाघांना सोडल्यानंतर आमदारांच्या म्हणजे पत्र आली की बा आमच्याकडे हे सोडू नका. आता प्रश्न असा की त्यांना जी भीती वाटते त्यांची भीती दूर केली जाईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी वन्यजीव राहील त्या ठिकाणी वनाच्या मध्येच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल अशा प्रकारचा बंदोबस्त आम्ही करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.